नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत शेवभाजी. त्यासाठी काय साहित्य लागते चला बघूया. इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलं आहे, अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतला आहे, स्वादानुसार मीठ, अर्धा चमचा काळा मसाला घेतला आहे, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतली आणि चिमूटभर हिंग घेतले, 1 चमचा धना जिरा पावडर घेतले. हे झाले मसाले. आता वाटणमध्ये मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक वाटून घेतले, 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक वाटून घेतले, 4 काजू, 5 लसूण कळ्या, 3 मिरच्या, आलं, हे कोथिंबीर आणि खोबरं हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया. खोबरं मी थोडंच घेतलं, एकदम 1 टेबलस्पून घेतलं आहे, स्वादानुसार मीठ आणि कढीपत्ता. आणि इथे मी 200 ग्रॅम शेव घेतली आहे. आपण शेवभाजी करणार आहोत. काळा झणझणीत मसाला आहे, हा घरगुती मसाला आहे. तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करू शकता, DM करू शकता. हाच मसाला मी घेतला आहे. हा अर्धा चमचा काळा मसाला आहे. एकदा नक्की वापरून बघा हा मसाला. तुम्ही बघू शकता मी हे वाटण तयार केले. आता एकदम बारीक वाटण तयार केले. आता आपण इथे 2 चमचे मोठे तेल टाकले. तेल तापलं, आपण तेल तापत ठेवले. मी इथं 2 मोठे चमचे तेल घेतले. तुम्ही कमी किंवा अधिक करू शकता. त्यासाठी आता आपण तेल तापलं की पहिले हे वाटण टाकूया. मी गॅस मोठाच ठेवला आहे. आता थोडा बारीक करते. 1 मिनिट हलवून घेऊया. आता कच्चापणा जाऊस्तवर. आता आपण ही कांद्याची प्युरी केली ती टाकूया. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत मी. त्याला पण चांगलं आपण हलवून घेऊया. पूर्ण म्हणजे कच्चापणा जायला पाहिजे याचा. कांदा, टोमॅटो, ही मिरची, लसूण याचा कच्चापणा गेला की आपण बाकीचे मसाले टाकूया. टोमॅटो प्युरी टाकूया. नंतर कढीपत्ता टाकूया आणि चांगलं हलवून घेऊया. मी गॅस मिडियमच ठेवला आहे. आता आपण याच्या स्वादानुसार मीठ टाकूया आणि शेवमध्ये पण मीठ आहे. ह्याला हलवून घेऊ आपण. परतून घेऊ चांगलं 2 मिनिटं. खमंग फोडणी बसले, सुगंध दरवळतोय किचनमध्ये छान. मी गॅस मिडियमच ठेवला आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे. अजून मसाले टाकायचे आहेत आपल्याला ह्याच्यात. आपण बनवतोय शेवभाजी. जशी ढाबामध्ये मिळते, हॉटेलमध्ये मिळते तशी शेवभाजी बनवतोय. आता आपण मसाले टाकूया. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि चिमूटभर हिंग. हे 1.5 चमचा तिखट घेतलं तर तुम्ही कमी अधिक करू शकता, तुम्हाला कितपत तिखट खायचं ते. धना जिरा पूड 1 चमचा आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला. तुम्ही किचन किंग मसाला न वापरता गरम मसाला घेतला तरी चालेल. आता हे पूर्ण तेल सुटूस्तोवर आपल्याला मसाले भाजून घ्यायचे, परतून घ्यायची ही ग्रेव्ही 5 मिनिटं. आता पूर्ण मी गॅस मिडियमच ठेवला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. ह्याला तेल सुटलं आता मसाल्याला. आता मी गॅस बारीक केला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुगंध दरवळतोय किचनमध्ये. पूर्ण कलर खूप छान आला आहे. जे मी टोमॅटोचं ते मिक्सरमधून पाणी घेतलं आणि ते पाणी टाकते मी. आता गॅस मोठा करते मी. हे मसाले हलवून घेते.
आपल्याला पाणी अजून टाकायचं आहे. किती छान कलर आला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम हॉटेल स्टाईल, ढाबा स्टाईल शेवभाजी आपली तयार होणार आहे. तुम्ही बघू शकता. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. टाकलंय, आता दुसरा ग्लास टाकते. मी 2 ग्लास पाणी टाकत आहे. तर तुम्ही ज्या कमी अधिक करू शकता. तुम्हाला किती जाड, घट्ट किंवा पातळ हवी आहे भाजी. पण शेव टाकल्यावर ही म्हणजे टाकल्यानंतर पाणी ऑब्झर्व करून घेते ना, म्हणून मी थोडं पातळ करते. मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान उकळी फुटली आपल्या ग्रेव्हीला. आता आपण ह्याच्यात शेव टाकूया आणि 1 मिनिट अजून शिजूया. मी गॅस बारीक करते 1 मिनिट. ही आपण 200 ग्रॅमची शेव घेतली आहे ती टाकूया. गॅस मोठा केला आहे. अजून 1 मिनिट आपण ही शिजून घेऊया. तुम्ही ही कशाबरोबर बी खाऊ शकता. भाकरी, चपाती, भात, नान. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.